लपंडाव मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे मीनाक्षी किचनमध्ये काम करत असते. तेवढ्यात तिथे मनस्विनी आलेली असते. मीनाक्षी म्हणते, वहिनी तुम्हाला काही हवं होतं का? काही देऊ तुम्हाला खायला? नाश्ता देऊ का? तेव्हा सरकार म्हणते, नाही नको, मला आता काही नको, काही हवं असेल तर मी नंतर खाईन. तेव्हा मीनाक्षी म्हणते, मग मावशींना देऊ का नाश्ता करायला? त्यांना भूक लागली असेल ना? ती म्हणते, हो मावशीला दे ना. काय बनवलेस नाश्त्यामध्ये? तेव्हा मीनाक्षी म्हणते की थालीपीठ बनवलेत. तेव्हा इथे लगेच मनस्विनी म्हणते, थालीपीठ बनवलेस का? अरे देवा, मावशीसाठी मलाच काहीतरी वेगळं बनवावं लागेल. थांबा मीच बनवते. तेव्हा मीनाक्षी म्हणते, का मावशींना थालीपीठ आवडत नाही का? तेव्हा मनस्विनी म्हणते, नाही गं, मावशीला आहे ना हेल्दी नाश्ता अजिबात आवडत नाही. मी लहानपणापासून बघत आली आहे ना, तिला तेलकट खूप आवडतं, तेलकटच खाते ती जास्त. तेव्हा मग त्यांच्यासाठी काय बनवू? त्यांच्यासाठी भजी बनवू का? ती म्हणते, हो बनव ना, भजी बनव, तिला भजी खूप आवडतात. मावशी खूपच जास्त खुश होईल. तेव्हा मीनाक्षी म्हणते, ठीक आहे, मी बेसन भिजवायला घेते. मीनाक्षी बेसन भिजवून गेल्यानंतर ती बटाटा भजी करणार असते, म्हणून बटाटे आणायला गेलेली असते. तोपर्यंत मनस्विनी आता त्या बॅटरमध्ये पूर्णपणे विष पेरते. त्याच्यामध्ये विष टाकते आणि ते बॅटर आता हलवून तिथेच ठेवून देते आणि म्हणत असते की गुड बाय आई, ही भजी आहे ना तुझ्या आयुष्यातली शेवटची भजी असणार आहे, असं ती आता म्हणालेली असते. आपल्याच आईच्या जीवावरती मनस्विनी उठलेली असते. त्यानंतर सखी आपल्या आजीला, मावशी आजीला सगळं काही सांगत असते. ती म्हणत असते की मग काय, मग सरकारचं सत्य इथे कान्हाने सगळ्यांच्या समोर आणलं. मग माझी तर तारांबळ उडाली. मी 4 दिवस माझ्या आईची, तेजस्विनीची आणि मनस्विनीची परीक्षा घेत होते आणि त्याच्यामध्ये इथे कान्हाने माझी एक मदत केली. त्याने गुलाल उधळला आणि मग काय, मनस्विनीच्या डोळ्यामध्ये गुलाल गेल्यानंतर तिच्या डोळ्यातली लेन्स खाली पडली आणि तिचे निळे डोळे सगळ्यांच्या समोर आले. तेव्हा इथे आता कान्हा खरंच खूप हुशार मुलगा आहे गं, खूपच धीटवान आहे. त्यानेच तर हे सत्य सगळ्यांच्या समोर आणलं नाही का? खूपच हुशार दिसतोय. ती म्हणते, काय फायदा, हुशार तर तो आहे, पण त्याने मला पण फसवलं ना. थोड्याच दिवसानंतर माझ्या आईने कान्हाचं सत्य सगळ्यांच्या समोर आणलं की कान्हा मला फसवतोय. खोटं बोलून संपूर्ण प्रॉपर्टी त्याने स्वतःच्या नावावरती करून घेतली. हे सत्य माझ्यासमोर आलं. आता तुम्हीच मला सांगा, कान्हाने मला फसवायला नको होतं की नाही? त्याच्यासाठी माझं आणि त्याचं भांडण आहे आणि आता तर काय, जेलमध्ये जाऊन बसलाय. त्यानंतर मीनाक्षी तिथे येते आणि म्हणत असते की मावशी हे घ्या, तुमच्यासाठी गरमागरम भजी आणलेत, भजी हे घ्या, भजी खा बरं. तेव्हा ती म्हणत असते, वा ग वा, गरमागरम भजी, मला तर भजी खूपच जास्त आवडतात ग माझी सोनुली. पण काय ग मीनाक्षी, तुला कसं माहिती मला भजी खूप आवडतात ते? मीनाक्षी म्हणते, त्यात काय, अहो तुमच्या भाचीने सांगितलं मला की तुम्हाला थालीपीठ नाही तर भजी खूप आवडतं, म्हणून तर तुमच्यासाठी भजी बनवले ना. ती म्हणते, खरंच थँक्यू, थँक्यू. आणि ती 50 रुपये काढून तिच्या हातामध्ये देते आणि म्हणते, ठेव, तुला ठेव, मोठ्यांचा आशीर्वाद असतो, नाही म्हणायचं नसतं. तेव्हा इथे मीनाक्षी म्हणते, मावशी खाऊन सांगा ना कशी लागते भजी? तेव्हा ती म्हणते, कसं आहे ना, माझ्या जिभेला गरम गरम सोसत नाही गं, मी थंड थंड करून खाई ना आणि मग तुला सांगेन भजी कशी झाली आहे ते. मीनाक्षी म्हणते, ठीक आहे, थंड करून खा आणि मग सांगा मला भजी कशी झाली होती. तेव्हा इथे मीनाक्षी गेल्यानंतर आजी म्हणत असते की सखी बाळा बस, तू सुद्धा एक भजं खा. सखी म्हणते, नाही मावशी, मावशी आजी तुमच्यासाठी बनवलेत की नाही मीनाक्षी काकूने, मग तुम्ही खा. ती म्हणते, खा गं, एक भजं खाल्लंस तर काय झालं, मी तुला फुकून फुकून भरवते आ. तेवढ्यातच त्या ठिकाणी आलेली असते मनस्विनी. मनस्विनीला वाटतं जर हे भजी सखीने खाल्ले तर सखी देवाघरी जाईल, तिचा मृत्यू होईल आणि मग प्रॉपर्टी ट्रस्टीकडे जाईल, मला मिळणार नाही. म्हणून ती येते आणि भजं बाजूला करते, भजी सगळ्या परत न्यायला सांगते. तेव्हा इथे लगेचच सखी म्हणते, आई अगं असं का केलंस तू, भजी का खाली टाकलीस? ती म्हणत असते, कशाला उगाच, ए मावशी तू सखीला कशाला तेलकट भजी भरवतेस?
आजारी बिजारी पडली तर? एकतर इथे गरमीचे दिवस सुरू आहेत, ती आजारी पडेल ना. जा मीनाक्षी, एक काम कर, आत्ताच्या आत्ता सगळी भजी आहे ना फेकून दे. आणि ते जे तेल वापरलेस ना भजींना, ते पुन्हा तेल दुसऱ्या कुठल्याही पदार्थाला यूज करू नको, ते तेलसुद्धा फेकून दे. ती म्हणते, वहिनी पण मला कळत नाही आहे, तुम्ही अन्नाचा अपमान कधीच करत नाही, कधीच तुम्ही अन्न फेकून द्यायला सांगत नाही. अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं आणि तुम्हीच मला फेकून द्यायला सांगते, पाप करायला सांगते, असं का वहिनी? सखी म्हणते, हो ना ग आई, तू कधीच अन्नाचा अपमान करत नाही आणि आता सगळी भजी तू फेकून द्यायला सांगतेस का आई? तेव्हा इथे मनस्विनी म्हणते, अगं बाई, मीच बनवायला सांगितलं होतं, पण मीच फेकून द्यायला सांगते ना. मी देवाला, स्वामींना सॉरी म्हणेन, पण तू जा बरं, तुझ्या पाया पडू का मीनाक्षी आता? मीनाक्षी म्हणते, बरं बरं वहिनी, मी जाते. सखी म्हणते, आई काय झाले? सगळं काही ठीक आहे ना? तू बरी आहेस ना? ती म्हणते, हो गं बाई, मी बरी आहे, पण ती भजी तू खाऊ नकोस. अगं या गरमीतून तुला त्रास झाला तर? आणि मी माझ्या मुलीला त्रासात नाही बघू शकत आणि माझ्या मावशीलासुद्धा. या वयात तिखट खाऊन तिला पण काही झालं तर? तेव्हा इथे ती म्हणते, मावशी चल माझ्या खोलीत चल, मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे. ती म्हणते, हो बाई हो, चल मी येते तुझ्याबरोबर, जे काही बोलायचं आहे ते बोल. तेव्हा इथे सखी जाते आणि सणाचा जो कुर्ता असतो ना, तो पुन्हा ते हातामध्ये घेते आणि त्याच्याकडे प्रेमाने बघत असते. गौतम काका कानाला भेटायला पोलीस स्टेशनला आलेले असतात. ते म्हणत असतात की, नमस्कार साहेब, मला इथे आता काना महाडिक म्हणजे कबीर किर्लोस्कर यांना भेटायचं आहे. ते म्हणतात, कबीर किर्लोस्करला? तुम्ही कोण? तर मी त्याचा काका आहे. ते म्हणतात, नाही, असे कितीतरी लोक येतात, खोटी नाटी नावं सांगतात आणि भेटून जातात. मी तुम्हाला परवानगी नाही देणार भेटायला, अजिबात परवानगी नाही देणार. तेव्हा तो म्हणतो, अहो खरं म्हणतोय मी त्याचा नातेवाईक आहे, मी त्याचा काका आहे. अच्छा, तुम्ही कबीर किर्लोस्करचे काका आहात, आय डी दाखवा. तेव्हा इथे लगेचच काका आय डी काढतात आणि दाखवतात. ते म्हणतात, काय हो, मी काय तुम्हाला मूर्ख वाटतो का? नाही म्हणजे तुम्ही आता पॅन्ट आणि शर्ट दोन्ही वेगवेगळे दाखवताय. ते म्हणतात, म्हणजे मला कळत नाही आहे. नाही, नाव सांगताय कबीर किर्लोस्कर आणि स्वतःला त्यांचे काका म्हणवत आहे, आणि तुमचं नाव काय आहे? गौतम कामत. वेडा वाटतो का तुम्हाला मी? तेव्हा इथे गौतम काका म्हणतात, नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतो आहे. मी कबीर किर्लोस्करचा काका म्हणजे त्याची बायको आहे ना सखी, तिचा मी सख्खा काका आहे आणि त्या नात्याने मी कबीरचा काका आहे. तेव्हा ते म्हणतात, नाही, अजिबात नाही, मी तुम्हाला कबीरला भेटूच देणार नाही. तेव्हा गौतम काका म्हणतात, अरे काय पोलीस स्टेशन आहे, असंच जर चालू राहिलं तर मी कबीरला कसं काय भेटणार आहे आणि मग पुढचं प्लॅनिंग कसं करणार आहे? त्यानंतर इथे एक व्यक्ती येते आणि गौतम काकांच्या खांद्यावरती हात ठेवते. गौतम काका त्या व्यक्तीला बघून सरप्राईज होतात. त्यानंतर इथे मनस्विनी दरवाजा बंद करते आणि म्हणते, काय करत होतीस तू? सखीबरोबर काय करत होतीस? का तिच्या रूममध्ये गेली होतीस? गोड बोलून तिला तुझ्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करतेस तू? सांग ना, प्रयत्न करतेस का? ती म्हणते, ए बाई, अगं काय झालं काय तुला? अशी का तडफड करतेस? येड्याची जत्रा मेली. अगं मी गेले होते तिच्याबरोबर बोलायला. तुला इतका का राग आला ग? तुला का राग आला? अजून समधी प्रॉपर्टी तुझ्या नावावरती केली नाही आहे, त्याचा राग आला आहे का तुला? ती म्हणत असते, प्रॉपर्टी एक ना एक दिवस माझ्या नावावरती होईल ग, आणि तुला जर तुझा हिस्सा हवा असेल ना, तर तू सुद्धा सखीपासून लांब राहायचा, आणि जर मला डबल क्रॉस करण्याचा प्रयत्न केलास ना, तर माझ्यापेक्षा वाईट कुणी नसेल. ती म्हणते, काय करास काय? ती म्हणते, हद्दीत राहायचं तू. तेव्हा इथे आता तिची मावशी म्हणजे आई म्हणत असते, का ग हद्दीत राहायचं? मग तुला तुझ्या हद्दीत राहता येत नाही का? काय ते म्हणे, भजी बनवायला सांगितली होतीस, शेवटीला नागिनीची जात आहे तुझी, डसणार तर तू आहेसच नाही का? म्हणून ती मीनाक्षी का फिनाक्षी, तिला भजी बनवायला सांगितलीस ना. तिला मी विचारलं, काय गं बाई, ही भजी तुला कशी माहिती मला आवडतात ते? तर ती म्हणाली की तुमच्या भाचीने सांगितलं. आता माझी भाची केवढी मोठी नागिन आहे हे तिला मी काय सांगू? तेव्हाच मला कळलं की नक्कीच काहीतरी काळं बेरं आहे, आणि म्हणूनच तू मला भजी बनवायला सांगितलीस, बरोबर ना? ती भजी जर मी त्या सखीला भरवली असती ना, तर मला काही फरक पडला नसता. सखी मेली असती तर मेली असती, माझं काय जात होतो तवा. पण तुझं काय झालं असतं ग?
बिचारी कुठल्या तरी रस्त्याच्या पायफुटीच्या बाजूला उभी राहिली असतीस आणि भीक मागत बसली असतीस, हो ना? भीक मागत बसली असतीस ना. आणि काय ग, तो पोरगा, त्या पोराने तुझं पित्तळ उघडं पाडलं ग. त्याने तुझं पित्तळ उघडं पाडलं. काय केलंस तू त्याचं वाकडं? आणि अजून त्या पोरीने तुझ्या नावावरती प्रॉपर्टी केली आहे का? अजिबात केलेली नाही. ती म्हणते प्रॉपर्टी माझ्या नावावरती होणार. सरकार म्हणून या घरामध्ये जो काही मी तांडव घातला आहे ना, तो अजून हे लोक विसरलेले नाही आहेत, कळलं ना? त्यामुळे माझे दिवस येणार. ती म्हणते मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. एक गोष्ट लक्षात ठेवायची मनस्विनी, प्रॉपर्टी तुझ्या नावावरती झाली ना, माझा हिस्सा मला द्यायचा. आणि जर प्रॉपर्टी तुझ्या नावावरती नाही झाली आणि जर हिस्सा माझ्या नावावरती नाही झाला तर मी काय करेन तुला चांगलंच माहिती आहे. हा मोबाईल आहे ना, त्याच्यामध्ये असलेला तो व्हिडिओ मी सगळ्यांना दाखवेन आणि सगळ्यांना सांगेन की तू खरी तेजस्विनी नाही तर मनस्विनी आहेस म्हणून. ती म्हणते ती वेळच येणार नाही आहे, ही प्रॉपर्टी माझ्या नावावरती होणार. ती म्हणते हो कसं? ती म्हणते का तुला डाऊट आहे का? अगं तुला डाऊट असून काय फायदा? मनस्विनी म्हणते की प्रॉपर्टी माझ्या नावावरती होणार 100%. सरकार आहे मी, सरकार. आणि या घरामध्ये माझा रुबाब काय आहे ना ते तुला माहितीसुद्धा नाही आहे, कळलं ना? ती म्हणते आणि मला माहिती करून घ्यायचं बी नाही. मी तुला सांगितलं ना, मला फक्त देणं घेणं आहे ते माझ्या हिश्श्याजवळ. एकदा का माझा हिस्सा माझ्या नावावरती झाला की मी इथून निघून जाईन. पण प्रश्न आहे की जर हिस्सा माझ्या नावावरती नाही झाला तर ह्या मोबाईलमध्ये असलेला व्हिडिओ आहे ना, तो मी फक्त काही शोभेसाठी ठेवलेला नाही आहे. तो व्हिडिओ मी सगळ्यांना दाखवणार आणि तुझी वाट लावणार, ही लक्षात ठेव. जर तू नागिन आहेस ना तर मी तुझी आई आहे. त्यामुळे तुझ्यापेक्षा जास्त विष हे मला आहे हे विसरू नको. त्यानंतर गौतम काका म्हणतात की कान्हा, अरे काय रे हे, आणि तू बाहेर कसा? तेव्हा कान्हा काही बोलायला जाणार तेवढ्यातच इथे किरण म्हणत असतो, काका मी तुम्हाला सांगतो. आता ह्या कबीरला बाहेर काढण्यासाठी काल मी वकील घेऊन आलो होतो. तर मला काय म्हणाला, मला बेल नको आहे, मला जेल पाहिजे. आता ह्याला जेलमध्ये कशाला राहायचं आहे तुम्ही सांगा बरं. तेव्हा इथे कान्हा म्हणतो, अरे तुम्हाला नाही कळणार, सखीच्या प्रेमासाठी मी हे सखीच्या प्रेमासाठी सगळं करतोय. गौतम काका म्हणतात, अच्छा सखीच्या प्रेमासाठी तू आता जेलमध्ये राहणार आहेस आणि तुला काय वाटतं, तू जेलमध्ये राहतोयस ही गोष्ट सखीला कळल्यानंतर ती धावत पळत तुझ्याजवळ येईल असं वाटते का तुला? तो म्हणतो हां तसंच होणार आहे. पण काय रे तुला इतकी सूट कशी, मग बाहेर कसा तू? तेव्हा हवालदार येतात आणि म्हणतात, मी सांगतो. अहो कान्हा सरांनी काय बासरी वाजवली आणि मग त्यांनी आपली लव्ह स्टोरी साहेबांना सांगितली. आता साहेब लव्ह मॅरेजवाले, साहेबांना त्यांची स्टोरी इतकी आवडली की मनाला भिडली. आणि मग काय, साहेबांनी कबीर सरांची मदत करायचं ठरवले. त्यांनी सांगितले की मी तुझी मदत करणार म्हणजे करणारच, हो की नाही कबीर साहेब? तेव्हा इथे कबीर म्हणतो की हे बघा काका, मी हे सगळं सखी मॅडमसाठी करतोय. त्यांच्या मनात माझ्याबद्दल प्रेम आहे याची जाणीव करून देण्यासाठी करतोय. तुम्ही फक्त आता एक काम करायचं, मी जसं सांगेन ना तसं सखी मॅडमला जाऊन सांगायचं की माझे इथे खूप जास्त हाल सुरू आहेत आणि जरा वाढवून चढवून सांगा, त्यांना वाईट वाटलं पाहिजे असं बोला. मग बघा सखी मॅडम माझ्यासाठी कशा धावत पळत येत आहेत ते. अच्छा तुला असा विश्वास आहे? तो बोलतो फक्त विश्वास नाही, खात्री आहे. आणि त्यानंतर गौतम काका सखीला म्हणत असतात की काय गं बिचाऱ्या कान्हाचे काय हाल होत आहेत तिथे. बिचाऱ्याला इथे ते दगडाचं जेवण असतं ना नुसतं पाण्यासारखं, तसं जेवण दिलं जातं आहे. त्याला खूप मारतायत, मारून त्याला लाल बुंद करून ठेवलं आहे, काळा निळा पडला आहे बिचारा. आणि बरंच झालं त्याला ही शिक्षा मिळते. त्याने आपल्याला फसवलं आहे, तुला त्रास दिला आहे, मला फसवलं आहे, आपल्या घराला फसवलं आहे, मग त्यासाठी त्याला शिक्षा मिळते, ही चांगलीच गोष्ट आहे नाही का? बरोबर ना सखी? सखी म्हणते हो, तो जो काही खोटं बोलला आहे, जो काही आपल्याला त्रास दिला आहे त्यामुळे त्याला त्याच्या कर्माची शिक्षा मिळते, हे चांगलंच आहे, चांगली गोष्ट आहे की त्याला त्याच्या कर्माची शिक्षा मिळते. तेव्हा इथे सखीला आठवतं कान्हाचा इथे दात तुटलेला असतो. कान्हा म्हणत असतो, अरे रे सखी मॅडम, अहो बघा हो माझा दात पडला हो, आता हे खडे खाऊन माझे सगळे दात पडणार आहेत वाटतं. आता बघा, आता माझा एक दात पडला, मग आता माझे 31 दात उरले. आता ह्या 31 दातांनी मी किती आणि कसं खायचं सखी मॅडम सांगा ना. तेव्हा सखी म्हणते नाही, मला हे सहन होत नाही आहे. तेव्हा इथे गौतम काका म्हणतात का काय झालं सखी? सखी म्हणत असते नाही,
त्या ठिकाणी कान्हाचे जे हाल होत आहेत ना ते मला बघवत नाही आहे. मी नाही आता त्याचे हे हाल बघू शकणार. गौतम काका म्हणतात, का गं, तुला तर आनंद व्हायला हवा ना की त्याला त्याच्या कर्मांची शिक्षा मिळते म्हणून. तेव्हा ती म्हणते, नाही काका नाही, मी कान्हाचे हाल झालेले बघू शकत नाही. ती म्हणते, काय करू? कान्हासाठी मी आता ते दगडाचं जेवण त्याला जेवू देऊ की मी त्याच्यासाठी डबा घेऊन जाऊ? तेव्हा इथे आता सखी कान्हासाठी टिफिन तयार करते. ती इथे बटाट्याची भाजी आणि पोळ्या ती स्वतःच्या हाताने बनवते. तेव्हा तिला आठवतं की कान्हाने सुद्धा तिच्यासाठी कशा पद्धतीने ऑमलेट बनवलेला असतो. तेव्हा त्यांची ती हॅपी लाईफ तिला आता आठवायला लागते. तेव्हा इथे सखीने आता डबा हा भरलेला असतो. भाजी चपाती ही आता डब्यामध्ये ठेवलेली असते आणि त्यानंतर सखी तो डबा घेऊन आता इथे जाणार असते जेलमध्ये कान्हाला भेटायला. तेव्हा ती म्हणत असते की जसा मला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे तसं कर्तव्यसुद्धा आहेच ना. किती झालं तरी कान्हा माझा नवरा आहे आणि त्याचे असे हाल होताना मी नाही बघू शकत. कान्हासाठी मी स्वतः टिफिन घेऊन जाणार आहे असं सखी म्हणते. तर पुढील भागामध्ये सखी म्हणत असते की तुम्ही हे ताट घेऊन जा, मी कान्हासाठी डबा आणला आहे. तेव्हा इथे जेवणाचं आलेलं ताट सखीने आता परत पाठवलेलं असतं आणि ती कान्हाला म्हणते, हे घे, तुझ्यासाठी टिफिन आणलं आहे, घे बरं, खाऊन घे. तेव्हा कान्हा म्हणतो, नाही, जोपर्यंत सखी मॅडम मला तुम्ही तुमच्या हाताने भरवत नाही ना तोपर्यंत मी खाणारच नाही आहे. तुम्ही मला तुमच्या हाताने भरवा तरच खाईल, नाही तर नाही खाणार. तेव्हा इथे सखीचा नाईलाज होतो. ती आता कान्हाला आपल्या हाताने भरवत असते. हाताने भरवत असताना कान्हा इथे खायला सुरुवात करतो. तेव्हा कान्हाला कळून चुकतं की बघा, कितीही राग रुसवा मनामध्ये असला तरीसुद्धा सखीचं प्रेम माझ्यावरती आहे आणि ते सुद्धा अतोनात प्रेम आहे. म्हणून तर एवढं सगळं होऊनसुद्धा माझ्याबद्दल त्यांना कळवळा वाटला आणि त्या इथे येऊन मला त्यांनी त्यांच्या हाताने भरवलं. त्यानंतर प्रेक्षकांनो, सखी खुश असते कान्हाला भरून. तेव्हा इथे आता नंदा म्हणत असते, बघतेस ना मनस्विनी, अगं त्या सखीने स्वतःच्या हाताने कान्हासाठी डबा बनवला. भाजी चपाती घेऊन ती गेली ना जेलमध्ये त्या कान्हाला स्वतःच्या हाताने भरवायला. अगं जसं तिने जेवण भरवलं ना तसंच एक दिवस संपूर्ण प्रॉपर्टी त्या कान्हाच्या नावावरती करायला मागे पुढे बघणार नाही ती. कळतंय का मनस्विनी? म्हणून सांगते तुला, काही करायचं पण प्रॉपर्टी नावावरती करून माझा हिस्सा मला द्यायचा. तुला प्रॉपर्टी मिळू दे किंवा नको मिळू दे, पण मला माझा हिस्सा नाही मिळाला ना तर हे व्हिडिओ जे आहेत ना ते सगळ्यांना दाखवून मोकळी करेन आणि त्या जेलात आहे ना त्या कबीरच्या जागी तुला पाठवेन. तेव्हा मनस्विनीला राग येतो आणि ती लगेचच इथे नंदाचा गळा दाबायला जाते. इतका तिला आता तिच्या बोलण्याचा राग आलेला असतो.